की मागच्या आणि आढळराव साहेबांना मतदान करायची भावनिक आवाहन करतायत नागरिकांना. तर तुम्ही पाहिलं मागच्या पंचवार्षिकमध्ये तुम्ही बी कॅन्डिडेट असताना नागरिकांनी अतुल बेनके यांना निवडून दिलं. पण तुम्हाला असं वाटत नाही तुमच्या सगळ्या वागण्यामुळं जे नागरिक किंवा जे कार्यकर्ते तुमच्यावर एकनिष्ठ आहेत तुमच्याबरोबर त्यांच्या भावनेशी त्यांच्या निष्ठेशी खेळ होतं असं वाटत नाही तुम्हाला? बघा, मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो, निष्ठा या सगळ्यांच्या आता कामाच्या आणि देशाच्या आणि समाजाच्या हिताच्या झालेल्या आहेत. वैयक्तिक निष्ठा जर तुम्ही वाहत केला तर याचा काय परिणाम होतो हे मागच्या 5-10 वर्षात आपण पाहिलेलं आहे. जो कामाचा, तो देशाचा, तो मातीचा आणि तो माणसांचा. मग आमच्यामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल. आम्ही मित्र आहोत, आम्ही काही शत्रू नाहीत. आशाताई ह्याच आमच्या मातीच्या भगिनी आहेत, अतुलश्री ह्याच मातीचे आमचे बंधू आहेत. आणि आम्ही सगळे किंवा अनेक इतर जे काय उद्या स्पर्धक असतील, जितके काही लोक या तालुक्यातून, लोकशाही आहे, 50 लोकांनी आमदारकीचा फॉर्म भरावा ना, अडचण काय? पण मतदारांनी किती झेंडे बदलले? मतदारांनी झेंडा बदलायचाच नाही. कुठल्याही कार्यकर्त्यांनी आपल्याला जो योग्य माणूस वाटतो, जसं मला, मी अनेक वर्ष मी बाळासाहेब ठाकरेंना मानणारा कार्यकर्ता आहे, गेले 20 वर्ष काम करतो. सगळ्या स्तरावर सगळ्या पदावर काम केले मी आल्यापासून. पण मला एकनाथ शिंदे साहेबांचं काम आवडलं, कारण मी न्याय देऊ शकलो, बेबड सफारी आणू शकलो, कामं करू शकलो, जुन्नर शहराला पाण्याची पाईपलाईन आणून देऊ शकलो आपल्या नॅचरल पद्धतीने, आणि त्याप्रमाणे अनेक रस्ते आपण आणू शकतो. कुठलंही पद नसताना जर समाजाची कामं होत आहेत, बघा जुन्नरची कामं तिघही माणसं करतायत, त्या तिघांमध्ये कोण सरस आहे याचा विचार करूनच मतदान होईल. आणि मला असं वाटतं, बघा, कोणीही कुणाला विचारांना बांधून राहायला पाहिजे. निष्ठा ही विचारांची असली पाहिजे. छत्रपती शिवरायांचे आम्हाला विचारपट्टा म्हणून आम्ही छत्रपती शिवरायांना मानतो, उभा महाराष्ट्र मानतो, देश मानतो, शिवरायांचा जय जयकार होतो. म्हणून मला असं वाटतं, मी इथून मागे सुद्धा म्हटलो की अनेक पंतप्रधान झाले, त्यांना कुठेही आम्ही त्यांना त्यांची कुठलीही कामाची लाईन कमी न करता मोदी साहेबांनी आपल्याला कसं इंटरनॅशनल लेवलला नेलं आणि भारताचा सन्मान वाढवला आहे. मला असं वाटतं नॅशनल लेवलला त्यांच्या मनात ज्यावेळेला येईल त्यावेळेला त्यांनी विरोधकाच्या गळ्यात हात घालायचा आणि ज्यावेळेला वाटेल तो हात काढून घ्यायचा. मग जनतेची दिशाभूलच होती असेल. बघा, जनता ही प्रॉपर सगळी मतदार हा कुठलाही कार्यकर्त्याचा घटक नसतो. तुमचा गैरसमज होतोय. कार्यकर्ता हा फक्त या संपूर्ण प्रोसिजरमध्ये फक्त 10% कार्यकर्ता, आणि आम्ही म्हणजे काही तालुका नाही, मेहरबानी करून लक्षात घ्या. 90% जनता मतदार आहे आणि ते निर्णय करत असेल. ही आमची असली यंत्रणा आहे. यंत्रणेमध्ये कार्यकर्ते आदलबदल होऊ शकतात ना, पण ते आत्ता नाही आहे. ते पूर्वीच्या काळामध्ये, इतिहासाच्या काळात जर जायचं म्हटलं तर कितीतरी सेनापती काळ त्यावेळेला आदिलशाहीच्या दरबारात गेले, तिथून पुन्हा शिवाजी महाराजांकडे आले, पुन्हा शिवाजी महाराजांवर निघले, पुन्हा निजामशाहीमध्ये गेले. हे चालूच राहतं, हे पंक्च्युअल आहे, हे होतच राहतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून जे सर्वे झाला, त्या सर्वेमध्ये आढळरावांनी जे पक्षांतर केले ते लोकांना कुठेतरी आवडलेलं नाही. अशा वेळेला आढळराव निवडून देत असं मला वाटतं. बघा, मी तुम्हाला अजून अतिशय स्पष्ट सांगतो. चांगला प्रश्न तुम्ही आता उपस्थित केला. हा एकदम जबरदस्त प्रश्न आहे. शिवाजी आढळराव पाटील धनुष्यबाणाचे गेले 20 वर्षाचे उमेदवार होते. 15 वर्ष जिंकले, 5 वर्ष पराभूत झाले, एक 25 वर्ष पराभूत झाले. आता नव्याने उभारी घ्यायचे, 3 पक्ष एकत्र आले, महायुती आहे. मला सांगा, आता जे काही समजा परिस्थिती आहे शिरूर लोकसभेमध्ये, 5 आमदार कुठल्या पक्षाचे आहेत? यंत्रणा कोणाकडे आहे? शिवधनुष्यबाणाचे 2 डिवायडेशन झाल्यानंतर आज आमच्या मित्राला एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष आताशी वाढीला लागलेला आहे. आमच्यामध्ये 2 गट पडले. जे काही जुने लोक आहेत ते पाठीमागे थांबले आणि जे नवीन शिवसैनिक आहेत ते आमच्याबरोबर आले. तर मग अशा परिस्थितीमध्ये कमी वेळामध्ये यंत्रणा लागली पाहिजे. आणि इथली जागा शिरूर लोकसभेची मागच्या वेळेला राष्ट्रवादीने जिंकल्यामुळे या चिन्हामध्ये बदल होऊ शकत नाही असं वर्तवून सांगितल्यानंतर महायुतीचे प्रमुख नेते आमच्या वर बसले आहेत. त्यांनी सांगितले की जर लढवायचं असेल तुम्हाला तर घड्याळाच्या चिन्हावर या, आणि जर नसेल लढवायचं तर मग आम्ही दुसरा उमेदवार शोधू. परंतु इथे फाईट करताना दुसरा उमेदवार इतका मुरब्बी, इतका मातब्बर, अनुभवी शिवाजी आढळराव पाटील या शिरूर लोकसभेत दुसरा कुठला नव्हता. आणि म्हणून खूप विचार करून याच्यावर जवळजवळ 7-8 बैठका झाल्या. आणि मग इच्छा नसताना देखील म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा वाटत होतं की शिवसेनेच्या चिन्हावर त्यांनी लढावं. मला सुद्धा वाटत होतं, आम्ही आग्रही होतो. पण ज्या वेळेला इथे अतुल बेनके, शेजारी दिलीपराव वळसे पाटील, नंतर दिलीपराव मोहिते पाटील, भाजपाचे असलेले महेशदादा लाडगे, चेतनजी तुपे, हा सगळा विचार लक्षात घेता आणि या सर्वांची चर्चा करून मग यंत्रणा निर्णायक झाल्यानंतर
आपण जे म्हणताय ही वस्तुस्थिती खरी आहे, जसं आपल्याला वाटतं आम्हाला सुद्धा वाटतं, पण शेवटी काम करणारा माणूस चिन्हाने काम करत नाही. काम करणारा माणूस हा व्यक्ती काम करत असतो, तोच तेच शिवाजी आढळराव पाटील. माणसात बदल होत नाही. तुमचं बरोबर आहे, पण ती जनतेला पटलं पाहिजे ना. आता बघा, पक्षावर जर निवडणुका जर झाला असतील तर मनसेसारख्या एकमेव माणसाने मग एवढा मोठा 2,500 कोटीचा विकास कुठून केला? चिन्हावर केला का? चिन्ह होत नसतो विकास मित्रांनो. विकास हा माणसाच्या ध्येयबोलीवर त्याच्या असलेल्या कर्तृत्वावर होत असतो. सकाळी 7 वाजता अजितदादा उठतात आणि रात्री 12 वाजेपर्यंत काम करतात. आज मुख्यमंत्री राज्याचे 20 तास काम करतात, देवेंद्रजी 20 तास काम करतात. हे कशाचे लक्ष नाही, कुणासाठी काम करतात? मोदी साहेब काम करतात 20 तास. मला असं वाटतं तुमच्या डोक्यातून पहिल्यांदा चिन्ह, जात आणि पक्ष जायला पाहिजे. जो माणूस उभा आहे त्याचं कर्तृत्व काय आहे, त्याचं वागणं काय आहे, त्याचं बोलणं काय आहे, त्याची एफएनसी काय आहे, त्याचा संपर्क काय आहे, त्याचा जनाधार काय आहे, हे जोपर्यंत आपण लक्षात घेत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या घटनेच्या लोकशाहीला बळकटी मिळणार नाही. चिन्ह कुणाची कितीही आदला बदल होऊ द्या, पण प्रमुख माणूस काम करणारा कोण आहे? घरामध्ये समजा अशीच गोष्ट असते, आपल्याला 2 उद्या मुलं आहेत आणि एक सकाळी उठून काम करतो आणि एक समजा उठून कामच करत नाही, तर त्यामुळं वडिलांना 2 मुलांपैकी दोन्ही मुलं ती त्यांचीच आहे, पण काम करणारा मुलगा त्या घरामध्ये, त्या कुटुंबामध्ये नेहमी कुटुंबाचा एक आदर्श ठरतो, लोकप्रिय ठरतो, किंबहुना त्या कुटुंबाचा आधार ठरतो. मला असं वाटतं कुटुंब म्हणजे समाजातलं हे कुटुंब आहे आणि या समाजाच्या कुटुंबाला खरी पाठ राखल शिवाजी आढळराव पाटील. एकही असा रविवार नाही की ज्या रविवारी शिवाजी आढळराव पाटील लांडेवाडीमध्ये बसलेले नाही. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.